सोमवार के दिन हम हमारी मीटिंग्स कॉल करेंगे और मीटिंग के अंदर हम एक डेट तय करेंगे। मुझे मालूम है कि हिंदू धर्म के अंदर गणपति का त्योहार बहुत बड़ा होता है और हम आदर करते हैं आपके त्योहार का, आपके धर्म का और आपके मजहब का। मेरे में और रामगिरी के अंदर ये फर्क है, तो हम नहीं चाहते। तो त्योहार की बात करेंगे हम यकीनन हम डेट डिक्लेयर करेंगे और डेट डिक्लेयर करने के बाद हम पूरे महाराष्ट्र से, और मैंने जैसा कहा है, किसी ने कहा है, जिसने ये भी कहा है कि भाई हम मस्जिदों के अंदर चुन चुन के और घुस के मारेंगे। उनके भाई ने कहा है कि कौन इम्तियाज जलील, तो तुझे बहुत जल्द पता चलेगा कि इम्तियाज जलील कौन है करके। जो मुंबई की तरफ हमारी गाड़ियों का काफिला और हम कूच करने के लिए जब निकलेंगे तो कौन इम्तियाज जलील है उस दिन आपको जवाब मिल जाएगा। सर, माझा एक असा प्रश्न आहे की अल्पसंख्याक आयोगाचे जे अध्यक्ष आहेत या सगळ्या प्रकरणात त्यांची चुकी दिसून येते, ते याचं काय कारण सांगा? मी आज प्यारे खानलाही भेटलो, ते मायनॉरिटी कमिशनचे चेअरमॅन आहे। म्हणजे मायनॉरिटीमध्ये फक्त मुस्लिम येतं असं नाही आहे, जैन आहे, पारसीज आहे, सिख आहे, बुद्धिस्ट आहे। हे त्यांचे हित जपण्यासाठी ते फोर्स क्रिएट करण्यात आली होती की मायनॉरिटीजचे जे काही इश्यूज आहेत, स्वाभाविक आहे भारतीय जनता पार्टीने त्यांना नियुक्ती दिलेली आहे, त्यांच्या वतीने आलेले आहे, तर बोलताना काहीतरी शब्दांचा आपण कितपर्यंत बोलायचं आहे हे यांचं निर्भर असतं। पण मी त्यांना भेटून हेच प्रश्न विचारला की आता मुस्लिम समाजावर इतका अत्याचार होत आहे, ओपनली असे धमक्या देण्यात येत आहे, ते राणेचा जे मुलगा आहे ते पोलिसांच्या पत्नींच्या बाबत ही कशा प्रकारचं भाष्य करतो आणि दर सभेमध्ये जाऊन असं वाटतं की त्याच्या समोर काहीही मुद्दा राहिलेला नाही आहे आणि जे स्वतःचं संरक्षण करू शकत नाही, स्वतः 6 गाड्या बाउन्सर्स आणि पोलिसवाले घेऊन फिरतात, तो म्हणतो की मला हिंदूंचं रक्षण करायचं आहे। कुणासोबत तू तुझा स्वतःचं रक्षण करू शकत नाही, तू हिंदू समाजाचं काय रक्षण करणार आहे, काय संरक्षण देणार आहे? तर मी त्यांनाही प्रश्न विचारला की या देशामध्ये काहीतरी कायदा आहे ना? मी प्यारेखान साहेबांना विचारलं की हे जे महाराजांनी म्हटलं, रामगिरीने म्हटलं, निलेश राणे म्हटलेले आहे आणि असे अनेक हे जे प्रकरण महाराष्ट्रामध्ये आपल्याला मागच्या काही दिवसामध्ये बघायला मिळत आहे। बांगलादेशमध्ये काय झालेलं आहे याची निंदा मीही केली, आपणही केलेलं असेल, सगळ्यांनी केलेली आहे, कोणीही त्याचं समर्थन करू शकत नाही। पण बांगलादेशमध्ये झालं तर आपण इथे हिंदू जन आक्रोश मोर्चा काढायचं आणि त्या हिंदू जन आक्रोश मोर्चामध्ये फक्त मुसलमानांना शिव्या द्यायचं, म्हणजे त्यांनी केलं पाप आणि आमच्यावर हे बोट दाखवून अशा प्रकारचे हे जे शिव्या देण्याचे कार्यक्रम सुरू आहे, आम्ही ही निंदा केलेली आहे। मग तुम्ही आमच्या प्रॉफेट मोहम्मदच्या बाबतीत बोलतो तर कोणीही त्याच्या बाबतीत बोलायला तयार नाही। आम्ही जन आक्रोश मोर्चा काढू शकतो, तेच काढणार आम्ही। आमचाही जन आक्रोश मोर्चा खऱ्या अर्थाने एक मुद्दा घेऊन आम्ही मुंबईपर्यंत जाणार आहे आणि मुंबईला जाऊन आम्ही काय करणार आहे? लोकशाही मार्गाने आम्हाला हा अधिकार दिलेला आहे की आपण लोकशाही मार्गाने काही गोष्टीचा विरोध करायचा असेल तर आम्ही करणार आणि आम्ही मुख्यमंत्री दोघं उपमुख्यमंत्र्यांना जाऊन एक संविधानाची प्रत आम्ही भेट करणार आहे आणि ते संविधान त्यांना देऊन आम्ही त्यांना सांगणार आहे की हे देश संविधानाप्रमाणे चालणार आहे, गुंडाराज नाही होऊ शकत। महाराष्ट्रासारखा एक प्रगतिशील राज्य ज्याला आपण म्हणतो की ज्याची एक परंपरा आहे, फुले, शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव उल्लेख घेऊन आपण आपल्या भाषणाची सुरुवात करणारे हे लोक अशा प्रकारचे गुंडराज महाराष्ट्रामध्ये आणत असेल तर त्यांना एक संविधानाची प्रत आम्ही भेट देण्यासाठी मुंबईला जाणार आहे आणि दुर्दैवाने महाराष्ट्राची जे पोलीस याची एक ख्याती होती, म्हणजे त्यांचा एक अभिमान होता की देशात सगळी चांगली पोलीस कुठे आहे तर महाराष्ट्रामध्ये आहे आणि मुंबई पोलीसचा तर जगभरात एक नाव होतं आणि अशा प्रकारे घटना होत असेल आणि पोलीस कोणाच्यावरही कारवाई करत नसेल तर मी काय केलेलं आहे की जेव्हा एक IPS ऑफिसर पास होतो तर त्याला एक शपथ देण्यात येते, त्या शपथ काय असतं ते मी काढलेलं आहे। आता त्याला फ्रेम करून मी IPS ऑफिसरला देणार आहे की साहेब आपण विसरले असेल की आपण जे IPS ची वर्षी घातली होती जेव्हा तर आपण एक शपथ घेतली होती की इम्पार्शियल आपण कशा
प्रकारे आपला कर्तव्य बजावणार आहे. ते तुम्ही विसरलं असेल फक्त राजनैतिक दबावामुळे, तर काय उपयोग आहे त्या वर्णीचा? तुम्ही कारवाई करणार नसेल आणि फक्त IPS IAS ऑफिसर म्हणून बसणार असेल, तर मला असं वाटतं की आम्ही जे करत आहे ते संविधानाच्या चौकीमध्ये राहून आम्ही हे करत आहे आणि कधीही कुठेही कोणत्याही जातीच्या धर्माचा आदर केला नाही करणार नाही. सर, विदर्भ में एंड स्पेशली नागपुर डिस्ट्रिक्ट में कितने सीट्स पे रिव्यू किए हैं और हम कितना एक्सपेक्ट कर सकते हैं, कहाँ पे फील करेंगे? देखिए, एक बात आप ये समझ लीजिएगा, हमने महाविकास आघाड़ी को हमने प्रस्ताव दिया है और बहुत संजीदगी के साथ किया है हमने, क्योंकि हमें मालूम है कि इस राज्य के अंदर इस बार तो भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे और अजित पवार साहब की सरकार नहीं आना चाहिए, क्योंकि किसी के भी हित में नहीं है, न किसानों के हित में है. उन्हें ऐसा लग रहा है कि 1,500 रुपये अपनी बहनों को देने के बाद उन्हें वोट मिल जाएंगे करके इसमें. तो उनकी बहनें भी बहुत होशियार है कि इतने सालों के बाद लोकसभा का इलेक्शन आने के बाद उनकी नजर अपने बहनों के ऊपर पड़ी कि अरे मेरी बहनें भी है इतनी सारी, तो इनको 1,500 रुपये जो, तो ये 1,500 रुपये जो दे रहे हैं ये सौदेबाजी कर रहे थे कि भैया हम पैसा देंगे, तुमने हमको वोट देना. और उनके बहुत सारे नेताओं ने, मैं नहीं कह रहा हूँ, उनके बहुत सारे नेताओं ने, उनके आरोपी का एक नेता है उसने बोला कि नहीं कलम के पैसे परत काढणार. औरंगाबाद के अंदर उनका एक भाजप का MLA उसने बोला की मिळाले ना, तुझ्या खात्यात आले ना, आता आमचा विचार करा, मतदान आम्हालाच करायचे आहे. म्हणजे स्पष्ट त्यांनी केलेले आहे. तर त्यांना असं वाटतं की 1,500 रुपये आपण मत विकत घेऊ शकतो. तो हमारे को अभी महाविकास आघाड़ी की तरफ से कुछ नेताओं के, बड़े बड़े नेताओं के साथ बातचीत तो हुई, मेरी जाती तौर के ऊपर मेरी कुछ बातचीत हुई और हमने उनको समझाया, देखिए हम हमारी जितनी ताकत है उतनी ही बात करेंगे, उतनी ही सीटों की हम बात करेंगे. अगर हमारी 25 सीटों के ऊपर हमारी ताकत है तो हम 25 की बात करेंगे. हम ये नहीं बोलेंगे कि आपको हमको 100 सीटें दे देंगे उसमें. लेकिन अगर आप हमको नहीं देते हैं तो आप हमको एक मैसेज दे रहे हैं, पूरे महाराष्ट्र को मैसेज दे रहे हैं कि मैं आपको इस वजह से नहीं दे रहे हैं कि इनकी कोई ताकत महाराष्ट्र के अंदर नहीं है. जबकि हकीकत ये है कि अंदर से वो भी जानते हैं कि MIM का एक फिक्स वोट बैंक अपने तौर के ऊपर है. इसमें सिर्फ इनकी मानसिकता ये हो गई है कि साहब सिर्फ 3 ही कुर्सियां लगेगी स्टेज के ऊपर, एक के ऊपर उद्धव ठाकरे साहब बैठेंगे, दूसरे शरद पवार साहब बैठेंगे और तीसरे पे नाना पटोले बैठेगा. मैंने बोला हूँ कि नहीं, अब 4थी कुर्सी भी लगेगी और उस पर इम्तियाज जलील भी बैठेगा. तो वो हमें बाजू बिठाना नहीं चाहते. वो चाहते हैं कि साहब हम स्टेज पे बैठेंगे और तुम्हारा काम हम इतने सालों से तुमने शतरंजियाँ उठाना, हमारे लिए कुर्सियाँ बिठाना, हमारे लिए करके ये काम करेंगे. तो हमने उनको प्रस्ताव दिया, उन्होंने कहा कि हम थोड़ा टाइम दीजिए, हम चर्चा करेंगे. हमने बहुत टाइम इंतजार किया. अब 9 तारीख के बाद से हमने फैसला कर लिया है कि हम हमारा फॉर्म डिस्ट्रीब्यूशन हम शुरू करने वाले हैं. और अब कितने सीटें लड़ना ये मैं और मेरी पार्टी तय करेगी. तो अभी हमारा उसका आकलन चल रहा है. विधानसभा के अंदर कितने सीटें हो सकती हैं, हमारी विधानसभा की पूरी टीम है. हमने इनसे पूरों से रिपोर्ट्स मांगे हैं, रिपोर्ट्स ले रहे थे और जहाँ जहाँ पर भी हमें अच्छे कैंडिडेट्स, मजबूत लोग मिलेंगे, अब यकीनन पूरी ताकत के साथ. कितने सीटों को प्रस्ताव रखे अपने कांग्रेस? देखिए, मैंने उनसे ये कहा कि आप चर्चा के टेबल के ऊपर आइए तो सही. भाई सबसे पहली प्राथमिकता तो वही रहेगी कि जहाँ पर हमने अच्छा परफॉर्मेंस किया है 2019 के विधानसभा के चुनाव के अंदर, जिसके अंदर हमारे जो सिटिंग सीट्स थे, जैसा हमारा मालेगांव और धुलिया हमारे 2 MLA की सीट्स थे. औरंगाबाद के अंदर हमने दोनों सीटों के ऊपर एक मरतबा मैं तो वहाँ से MLA चुनकर आया हूँ. अभी भी जो लोकसभा का इलेक्शन हुआ है जिसमें मैं हारा हुआ, 2 कॉन्स्टिट्यूएंसीज के अंदर औरंगाबाद के सिटी के दोनों भी कॉन्स्टिट्यूएंसीज की सीट के अंदर मुझे बहुत अच्छी लीड मिली है. मैं नंबर 1 के ऊपर. और दूसरे जो इलाके हैं जहाँ पर हमने पहले भी बहुत अच्छा परफॉर्म किया है, बहुत अच्छे यूनिट्स हैं, तो हमने उनको कोई आंकड़ा नहीं दिया. हमने कहा पहले आप मन बना लीजिएगा आपका कि आप हमको लेना चाह रहे हैं या नहीं लेना. थोड़ा आंकड़ा यही पर बता दीजिए ना जलील साहब. आंकड़ा नहीं, आंकड़ा मैंने उनको ना बताया हूँ. नहीं, यहाँ बता दीजिए ना कितने. नहीं, हमने अभी खुद भी तय नहीं किया. हम एक मरतबा हमको अगर भारतीय जनता पार्टी को हराना है तो हम हर लेवल के ऊपर कॉम्प्रोमाइज करने के लिए तैयार हैं, हर लेवल के ऊपर. महाविकास आघाड़ी ने चर्चा की है, उन्होंने बात की है उनके कुछ लीडर्स के साथ. मेरी खुद की मीटिंग हुई है. उन्होंने हमसे समय मांगा था
और उन्होंने समय मांग के कहा कि हम पहले तीनों अलायंस पार्टनर्स हम बैठ जाते थे और फिर उसके अंदर हम लोग चर्चा करके आपको बताते थे। तो हमने कहा कि हमें आखिर इंतजार कब तक करेंगे, ये तो बहुत बड़ी बड़ी पार्टियां हैं, इनके पास पैसा है, हर चीज़ है, रिसोर्सेज है, अगर ये लास्ट मिनट के ऊपर हाथ उठाते और कहते हैं कि साहब नहीं हमारा नहीं जमने वाला है, तो हमने उनको कहा कि साहब 9 तारीख से हम हमारा कोर्ट रहे थे, 9 तारीख तक आप 9 तारीख तक बिल्कुल हम देख रहे हैं। 9 तारीख तक अगर आता है तो ठीक, अगर उनके मोटी असल के अंदर कुछ बात जमती है तो उनको ये समझ जाना चाहिए कि उनकी वजह से हमें बहुत ज़्यादा फायदा मिलने वाला है, ऐसा नहीं है, लेकिन हमारी वजह से उन्हें बहुत ज़्यादा नुकसान मिलने वाला है, ये अच्छी तरह से समझ जाना है। हाँ बोलिए। अगर समझ लीजिए तो कांग्रेस आघाड़ी के साथ आपका नहीं होता और क्या छोटी पार्टियां दूसरे अलायंस से हो सकता है? देखिए अभी तक तो उस बारे में विचार नहीं हो रहा है। कुछ पार्टियों के साथ बातचीत हुई थी, जैसा राजू शेट्टी साहब पर्सनली मेरे पास आए थे, कुछ और दूसरे भी पार्टी जिन्होंने बातचीत की है, लेकिन जब उन्होंने ये सुना कि हम एनडीए के साथ जाना चाह रहे थे तो वो एक मतलब हमारे पिक्चर क्लियर हो गया कि हम किसी के साथ नहीं जाना चाह रहे थे, तो हो सकता है कि एक नया समीकरण तैयार हो सकता है। एक महिलाओं का खास प्रोग्राम रखा है, मुझे पता नहीं कि ये कितने जमा किए, लेकिन महिलाएं देखिए हम लोग बहुत ज़्यादा प्रायोरिटी जो है ना वो महिलाओं को दे रहे थे, क्योंकि आपको मालूम है कि रिजर्वेशन की वजह से महिलाओं को भी अब महानगर पालिका और विधानसभा और उसके अंतर्गत उनको भी तरजीह दी जाती है, तो हम लोग महिलाओं को भी बहुत आगे दे रहे हैं और पत्रकारों के लिए अलग कोटा भी है। अपने पूरा करके शिवरायांचा पुतळा पडला आणि जंग घुसळला, पण तुमच्या पार्टीकडनं मला कोणतं पण एक अधिकृत टाईप ऑफ बयान आलेलं दिसलं नाही. माझा ट्विटर अकाउंट होता, त्याच्यावर तुम्ही माझा ट्विटर अकाउंट त्याच्यावर शिवरायांच्या पुतळ्यावर माझा ट्विटर अकाउंट जरा उघडा तुमचा पक्षाचा आहे, तुमचा पक्षाचा मी महाराष्ट्राचा मी प्रेसिडेंट आहे, माझा ट्विटर अकाउंट तुम्ही उघडा. औरंगाबादचं संभाजी मॅडम काय आहे की छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या एका जातीचे नाही. दुर्दैव हे आहे की आज काही राजनैतिक पक्षांनी त्यांचं नाव घेऊन या समाजामध्ये जे तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे ते खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना त्याची ओळख झालेली नाही आहे आणि त्यांचं नाव घेऊन कधीही राजनीती केलेली नाही आहे. आणि जे लोक त्यांचं नाव वापरून जाती जाती धर्मा धर्मा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे ते एकदा छत्रपती शिवाजी महाराज कोण होते ते एकदा वाचून बघा. आणि दुसरा छत्रपती संभाजी महाराजांचं जे परिवारातले जे लोक आहेत, कोल्हापूरमध्ये जी घटना घडली होती, छत्रपती संभाजी महाराजांची पुस्तक ते छत्रपतीने मला दिल्लीमध्ये दिली होती ती पुस्तक मला, की छत्रपती संभाजी महाराज कसे सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करणारे होते. बहुतेक ते विसरले होते म्हणून ते पुस्तक मी त्यांना परत पाठवलेलं आहे की बाबा मी तर वाचलं, आपण विसरलं असेल. औरंगाबादचं नामांतरण झालं, तुम्ही विरोध केलाय काय ते संभाजीनगर करून? माझी भूमिका स्पष्ट होती, त्याच्यामध्ये काय किंतु परंतु नाही आहे. माझी ओळख त्या शहरामध्ये जन्म झालेला होतं माझा आणि एक शहराची ओळख एका माणसाची जोडलेली असतं. अचानक तुम्ही एक वर्षानंतर तुम्ही सांगणार आहे आणि त्याचा हिस्टॉरिकल काहीतरी एक रेलिव्हन्स असायला पाहिजे. मग मी एक प्रस्ताव दिला होता की पुण्याचं नाव तुम्हाला बदलण्याची हिंमत आहे का? कारण ना त्याचं नाव फुले, सावित्रीबाई फुलेचं तर खूप मोठं काम आहे ना पुण्यामध्ये, तर पुण्याचं ऐवजी फुले नाव ठेवा. तुम्ही कोल्हापूरचं नाव बदला. नागपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी आहे, ते नाव बदला ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. मुंबईचं नाव आपण बदला ना. खऱ्या अर्थानं तुम्हाला हे आहे तर मुंबईचं नाव तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज एमआयएमचा माजी खासदार एमआयएमचा सदस्य म्हणतो की मुंबईचं नाव तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नावाने ठेवा. तुम्हाला फक्त माझ्या शहरामध्ये येतो ऑलरेडी राजनीती करायची होती. अनेक वर्षापूर्वी बाबासाहेब ठाकरे आले होते, काहीतरी त्यांना एक तेढ निर्माण करायचा होता, काहीतरी मुद्दा घ्यायचा होता, म्हणून त्यांनी हे काहीतरी हिस्टॉरिकल त्याच्यामध्ये रेलिव्हन्स असायला पाहिजे.
पण काय आहे की ज्यांच्याकडे काही मुद्दे नसतात, ज्यांच्याकडे काही मुद्दे नसतात ना, तर आता तुम्ही बघितलं असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेव्हा पडला तर सगळं मीडियामध्ये, सोशल मीडियामध्ये हेच चाललं होतं. मग त्यांनी एक पिल्लू पाठवलं अहमदनगरला आणि पिल्लूला सांगितलं की बाबा तू अशा प्रकारचं एक वक्तव्य कर की ज्याच्यामध्ये त्यांनी मशिदीमध्ये घुसून ते गेलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 2nd नंबरवर आला आणि 1ल्या नंबरवर मुद्दा कोणता आला की ते राणीचा जे पिल्लू आहे त्यांनी अशा प्रकारचे हे केलं. तर हे सगळं एका सिस्टमॅटिक 36 कोटीचं होतं ते आणि फक्त 26 लाख मिळाले आपटेला. त्याच्याविषयी काय म्हणणं आहे की ते 26 लाखामध्ये पुतळा निर्माण झाला. 26 लाखामध्ये पुतळा निर्माण झाला. पण दुसऱ्या 9 का त्यांनी ढकललं? कारण नेहमी असं काम करू शकते असं तुम्हाला वाटतं? मॅडम ते काय आहे की राजनीतीमध्ये कोणत्याही पातळीवर हे सरकार जाऊ शकतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नावाखाली आपण काही 1000 कोटी रुपये आपल्या खिशात जात असेल तर त्यांनी केले तर आपल्याला आश्चर्य वाटत असेल. मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण त्यांनी अनेक असे उद्योगधंदे केलेले आहेत. त्यांना काहीही छत्रपती शिवाजी महाराजांचे देणं घेणं नाही आहे. आपल्या खिशात पैसे, ते पैसे येतं कुठे? विद्यार्थिनीला पराभव करण्यासाठी कसे कसे मंत्री आले होते, किती किती बॅग घेऊन आले होते पैसे वाटण्यासाठी. ते पैसे येत कुठे? इथूनच येत आहे ना की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा किती लाख दिले विचार ते ठेकेदाराला आणि बाकीचे पैशाचं काय? जलील साहेब, विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात थोड़ा एक अभी आपने कहा कि कुछ साल पहले बाळासाहेब आंबेडकर छत्रपति शिवाजी नगर में आए, उन्हें समाज में स्टेट निर्माण किया, तो आपने भी स्टेटमेंट दिया. तो अभी आपको जरूरत पड़ी कि उनके सुपुत्र के बाद में कुर्सी लाकर बैठने की आपको जरूरत क्यों पड़ रही है? आपने जो कहा कि कॉन्ट्रैक्ट नहीं हो रहा है कि उन्हें समाज का साथ ही बैठना पड़ रहा है. देखिए आप दूसरा ये है कि आप मराठी में पूछ सकते हैं. म्हणजे असं नाही आहे की शिवसेनेचा जन्म कशामुळे झाला होता, त्याचा उद्देश काय होता की शिवसेना जेव्हा प्रस्थापित झाली होती एक तर हे होतं की इनिशियली आपल्याला साऊथ इंडियन्सला टार्गेट करायचं होतं. ते सगळं प्रमुख कारण होतं. मग त्याच्यानंतर त्यांना कळलं की बाबा हे साऊथ इंडियन जे आहे ते आपलेच आहे, मग आपल्याला दुसऱ्याला कोणाला तरी अटॅक करायला पाहिजे. तर त्यांचं सगळ्यात सोपं कोण होतं तर मुस्लिम समाज. त्या शिवसेनेचा जन्म मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यासाठी आणि दुसरा आम्हाला काँग्रेस चालत नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक वेळा म्हटलं होतं की काँग्रेस म्हणजे देशासाठी कसं हे घातक आहे हे आहे. त्याच्यामुळे त्याचा जन्म. आता बाळासाहेब राहिलेलं नाही. त्यांचा मुलगा कोणासोबत सरकार स्थापित केली? एक पॉलिटिकल कंपल्शन. भाई दोघं शत्रू आहेत तर त्याच्यामध्ये कोण मोठा शत्रू आहे? शिवसेनांनी हे त्यांना जेव्हा कळलं नाही बाबा आपण भारतीय जनता पार्टीसोबत जाऊ शकत नाही तर त्यांनी पॉलिटिकल कंपल्शन म्हणून काँग्रेसही एनसीपी सोबत गेली. आता आमच्या समोर ही प्रश्न आहे की आम्ही कशा शिवसेना सोबत जाऊ शकतो? जे लोकांनी ओपनली म्हटलं होतं की आम्ही बाबरी मस्जिदला शहीद करणारे आम्ही आहे आणि याचा अभिमान आहे आम्हाला, आम्ही त्यांच्यासोबत कसं जाऊ? पण आमचा पुढे एक प्रश्न पुन्हा हे होतो की आज त्यांच्यासोबत नाही गेले तर भारतीय जनता पार्टीकडे अनेक असे मशिदी आहे की जे यांच्या टार्गेट लिस्टवर आलेली आहे. ते वाचवण्यासाठी आम्हाला कुठेतरी कॉम्प्रोमाइज करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे असं नाही आहे की आम्ही आयडिओलॉजिकली त्यांच्यासोबत जाणार आहे. एक आयडिओलॉजिकल एक हे असतं आणि एक पॉलिटिकल कंपल्शन असतं. तर आमचा पॉलिटिकल कंपल्शन आहे आणि महाराष्ट्रासाठी हे एक हिताचा निर्णय होणार आहे म्हणून आम्ही हे डिसिजन घेतलेलं आहे. आम्ही त्यांचे राजनीती आम्हाला त्यांचे आयडिओलॉजी जे आहे ते आम्हाला पटत नाही आणि त्यांना आमची आयडिओलॉजी पटत नाही. हे खरी गोष्ट आहे. पॉलिटिकल कंपल्शनमुळे नागपुर में एमआईएम में गुटबाजी हो गई है क्या? क्योंकि एक गुट ने आपके ही निवास के सामने जाके कुछ दिन पहले प्रदर्शन किया था. सर मुझे बड़ी खुशी होती है इस तरह की हरकत होती है ना, क्योंकि एक जनता पार्टी की निशानी होती है सर. अगर पार्टी मरी हुई है, कमजोर पार्टी है कि उसके अंदर कोई फ्यूचर ही नहीं है तो कोई लड़ता नहीं है उस पार्टी के अंदर. अगर पार्टी के अंदर खींचम तानी चलते रहते उसके अंदर कि मुझे पद मिलना चाहिए, मुझे पद से नहीं हटाना चाहिए. आए थे सर कुछ लोग आए थे लेकिन उनसे बातचीत हुई. देखिए एक स्वाभाविक है कि अगर किसी पद से हटाए, आज मैं महाराष्ट्र का अध्यक्ष हूँ, कल हो सकता है आसाद साहब ने कहे कि इम्तियाज जलील अब तुम नहीं रहेंगे तो मेरे लिए चांस चाहने वाले जो है नाराज हो जाएंगे करके. आता आम्ही मुंबईच्या
अध्यक्षाला जेव्हा पक्षातून बाहेर केलं, आपण ते व्हिडिओ बघितलं असेल, आम्ही त्याने पक्षातून बाहेर करताच त्यांनी म्हटलं की ते भारतीय जनता पार्टी बाबा मी तो वर्ष आमच्या सोबत होता, जर पोस्ट आम्ही बाहेर काढलं तर आमच्यावर आरोप करायला सुरुवात चलते रहते हैं। नहीं हमें कहा अभी 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 जो है वैसी ही स्टेटस है उसमें। देखिए हर एक को ये है साहब, मैं आपको पोस्ट दे दिया, आपको काम करके तो बताना है ना। नहीं उन्होंने मुझसे परमिशन लेके गए थे, उन्होंने परमिशन लेके गए थे लातूर के अंदर कुछ ओबीसी की कॉन्फ्रेंस है, वहाँ पे ओबीसी की कॉन्फ्रेंस, उन्होंने मुझसे परमिशन लिए थे कि साहब ये दिन है करके अगर आप इजाज़त दे दें तो बिल्कुल जाइए, आपको ये इम्पोर्टेंट तो लोगों को परफॉर्म करना पड़ेगा सर, और जो परफॉर्म नहीं करेगा उसको घर जाना पड़ेगा उसमें, वो चाहे कोई भी हो। जलील साहब विधानसभा चुनाव में एनडीए को आपने प्रपोजल दे दिया, लेकिन नेक्स्ट राउंड ऑफ टॉक्स उनसे कुछ मैसेज? मेरी तरफ से जितना भी बोलना था मैंने बोल दिया, आपकी तरफ से भी मैं उनको पैगाम देते रहा हूँ। उनकी तरफ से कुछ आया नहीं है? उनकी तरफ से आया नहीं है। उनके उसमें दिक्कत ये है कि उनके नीचे के सभी लोग जो इस बात से सहमत है, शिवसेना के बहुत सारे नेताओं ने मुझे पर्सनली हमें ये कहा है कि शायद तुम्ही थोड़ा सा प्रेस करा, तुम्ही फोर्स करा आमच्या लीडरशिपला की आपल्या काहीतरी अलायन्स व्हायला पाहिजे। एक चीज ये है कि वो इस भ्रम में है एनडीए की लोकसभा के अंदर पूरे हिंदुस्तान में मुसलमानों ने घंटों लाइनों में खड़े रहकर तो इंडिया अलायंस को वोट किया। उसमें हमारे मौलाना लोगों ने भी एक बड़ा किरदार अदा किया, उन्होंने कहा कि नहीं अपने को इनको वोट देना नहीं करके वो लोगों ने तो ऐलान किए और उसका सभी लोगों ने जीत ली। लेकिन पिछले 2-3 महीनों के अंदर जब ये परिवर्तन आया तो उम्मीद की जा रही है कि ये सब हमारे लिए खड़े रहेंगे, कहीं ना कहीं आवाज करेंगे। पहला वाकया कौन सा हुआ तो गाजापुर का हुआ, जहाँ पर कोई अतिक्रमण का मामला था नहीं, लेकिन हिंदुत्ववादी संगठन के गुंडे अंदर जाके मुसलमानों के घरों में घुसे, दुकानें तोड़ कर डाली, किस तरह का आतंक मचाया था, कोई कुछ नहीं कहा, खामोश बैठे रहे। फिर लोकसभा के अंदर जब वक्त का अमेंडमेंट का बिल आया गया है तो 12 एमपी शिवसेना के, जिसको मुसलमानों ने वोट देकर उधर चुनकर वहां पर भेजा, तो वो धीरे से तो खिसक के बाहर कि हमने अगर यहाँ पे अपोज किया तो हमारे हिंदू भाई हमसे पूछेंगे कि तुम्हारा मुसलमान झाले ले आगे करके, ये विचारों की व्यथा जो बेचारे बाहर निकल थे। फिर मुंबई के जब ये विधान परिषद का इलेक्शन आया उसमें कम से कम एक मुस्लिम था, वजह कांग्रेस पार्टी का था, आप वहां से भी है तो उनको बाहर करना है। आज महाराष्ट्र के अंदर है तो मुस्लिम मुक्त विधान परिषद आपने करवा देने का, यानी कि आपको सिर्फ वोट चाहिए। भाई छत्रपति शिवाजी महाराज का पुतला गिरा, हमने भी उसकी निंदा की, हमने भी इंक्वायरी की मांग की कि साहब ये पैसा गया कहाँ करके, तो पूरे के पूरे महाविकास आघाड़ी के नेता जो है वो सड़क के ऊपर आ गए कि हम आंदोलन करेंगे। साहब मेरा जो आदर्श है, मैं जिसको पूछता हूँ, जो मेरे लिए इबादत मेरे लिए तो जान से भी प्यारा है, मेरे प्रॉफेट मोहम्मद के खिलाफ कोई इस तरह की बयानबाजी करता है, ये महाविकास आघाड़ी के मुस्लिम लीडर्स क्या सो रहे कि वो आंदोलन नहीं करेंगे? वो इसलिए नहीं करेंगे कि बेचारों की वैसी हालत है जो शिवसेना की उस वक्त लोकसभा के बाहर खिसक रही थी। बोले हमने अगर इसके खिलाफ आवाज उठाई तो हमको जो थोड़े से हिंदू वोट मिलते हैं वो नहीं मिलेगी। तो ये सब चक्कर के अंदर आप देखिएगा कि ऐसे मुद्दे आप इमेजिन कर सकते हैं महाराष्ट्र के अंदर कोई दूसरा एक लीडर आके खड़े रहेंगे तो बयान देता है कि तुम याच्या बाबतीत बोललो तो हम मस्जिद में घुस के मारेंगे नहीं करेंगे सर, हम क्या पपट है, हम रबर के बने हुए हैं, क्या है क्या मतलब? और तुम कौन है बोले ये बताओ मेरे, तुम्हारी औकात तुम्हारी हैसियत क्या है तुम ये बताओ सर। तुम्हारी गुंडागर्दी जो एरिया के अंदर चलती होंगी तो चलाइए तुम्हारी गुंडागर्दी, और तुम्हारे को छोड़ा जिसने है हमको भी मालूम है। एकनाथ शिंदे ने तो वो रामगिरी को छोड़ा है, तो देवेंद्र फडणवीस ने ये टिप्पू को छोड़ा हुआ है कि तू जा महाराष्ट्र के अंदर जाके हमको तेरे को जो बोलने का है बोलते हैं। लेकिन हमारी भी एक सुनने की एक लिमिट है, हम भी बर्दाश्त करने की एक लिमिट है। ये देश के हम भी है, महाराष्ट्र के अंदर हम भी, हमारा भी एक ये है कि हम एक अभिमान के साथ कहते हैं कि हम महाराष्ट्र में जन्मे हैं, लेकिन क्या हम ये उच्च लफंगों की हम बातें सुनने के लिए हमने ये किए? सुप्रीम कोर्ट ने बुलडोजर एक्शन जो बोलते बुलडोजर जस्टिस, इसके ऊपर वो स्ट्रिक्ट व्यू लिया है। आपको क्या लगता है अभी जो ये बुलडोजर एक्शन ये बंद होगा?
तो देखिए कुछ पर नहीं होगा। बड़े दुर्भाग्य से ये कहना पड़ रहा है कि कहीं इससे पहले भी इस तरह के जजमेंट्स आ चुके हैं जहाँ पर क्रिटिसाइज किया गया था इस तरह के कि देश के अंदर कानून है, एक सिस्टम है, जुडिशरी है, उसके बाद कोई कार्रवाई। ये तो ऐसा हो जा रहा है कि जबलपुर के छतरपुर के अंदर जो घर को गिराया गया है 10-12 करोड़ रुपये, आप एक दिन कुछ आंदोलन हुआ, किसी ने किया, वहाँ पे कुछ पथराव हुआ, जो भी हुआ, आप अचानक जाते हैं तो पूरा 10-12 करोड़ रुपए का घर है तो बुलडोजर से गिरा देते हैं, सामने 3-3 गाड़ियों को ऐसा क्रश कर देते हैं। तो ये जंगल राज चल रहा है इस देश के अंदर। और सुप्रीम कोर्ट ने कहा है, लेकिन क्या ये लोग अदालत को मानने वाले हैं? ये लोगों ने तो ये कहा है कि अदालत बंद करवा लो, पुलिस स्टेशन बंद करवा लो, अब पूरा राज जो है वो हमारा है और हम हमारे हिसाब से कार्रवाई करेंगे। सर मेरा एक सवाल है, भाजपला हरवायचं आहे, मेरा एक सवाल है, भाजपला हरवायचं आहे आणि काँग्रेसवाले विचारत नाही तुम्ही इलेक्शन लढताय, डिवायडेशन मध्ये पुन्हा भाजप येईल असं वाटत नाही? ठेका घेतलेला आहे उद्देश जो आहे आता जे बोलले आपण भाजपला हरवायचं हे प्रश्न आपण काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांना विचारायला पाहिजे की साहेब लोकसभेत म्हणजे जेव्हा एनपीए हे डिसिजन घेणार असेल की आम्हाला एमआयएम सांगितलं नको पाहिजे, तर त्यांच्या म्हणण्याचं कारण हे काय आहे की बाबा एमआयएम मध्ये काही ताकद राहिलेली नाही आहे, एमआयएम मध्ये कोण आहे, मग ते आम्ही निवडणूकमध्ये त्यांना दाखवलं। युतीच्या संदर्भात बाळासाहेब आंबेडकरांसोबत तुमचं काही बोलणं झालंय? काही नाही झालं। त्यांनी अनेकदा हे स्पष्ट केलेले आहे की मी एमआयएम सोबत जाणार नाही। अनेकदा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला, तर मी उगीच कशाला त्यांना पुन्हा जाऊन महाविकास आघाडीचा जो भ्रम आहे लोकसभेमध्ये मुख्यमंत्री जे मत मिळालं तो भ्रम अजूनही कायम आहे, विधानसभेमध्ये तो भ्रम कुठे 100%। कारण काय आहे की लोकांनाही असं वाटू लागलं की बाबा इतकं मुद्दे झालेले आहे तर आमच्या बाबतीत कोणीही बोलायला तयार नाही आहे। राजापूरमध्ये करणारे कोण लोक होते, आंदोलन सुरुवात कधी केली होती, काँग्रेसचे खासदारांचा मुद्दा 1 महिना 2 महिन्यापूर्वी मुसलमानांनी ज्यांना मतदान 2-2 तास उभे राहून हे केले होते, त्याच्या बाबतीत काही नाही। रामगिरीच्या बाबतीत का बोलत नाही? काही माझा धर्म आहे ना, मी काय हे बोललेलं आहे का की बाबा तुम्ही माझं धर्म स्वीकारलं, तुम्ही तुमच्या धर्माचं पालन करा, मी माझ्या धर्माचं पालन करतो, मी तुमच्या धर्माची इज्जत करतो, तुम्हाला करायचं माझं नाही करायचं तुमच्या हातात आहे, पण काही वाईट तर बोलू नका ना, म्हणजे पोस्टमॉर्टम करण्यासाठी आपण प्रवचन करतो ना। माझा एक सवाल आहे, आपला वोट बँक वाढलेला आहे, कार्य वाढलेलं आहे, तर बहनजी मायावती बीएसपी पार्टी सोबत आपण अलायन्स करणार आहे का? आता त्याचं काही महिन्यापूर्वी त्यांचे महाराष्ट्राचे काही नेते होते ते माझ्याकडे आले होते आणि त्यांना आम्ही पॉझिटिव्हली त्यांना सांगितलं होतं की तुम्ही एकदा बहिणजी सोबत चर्चा करा, कारण आम्हाला माहीत आहे की सगळे निर्णय जे आहे ना ते एक 1% जे आहे ते बहन मायावतीजी करतात, म्हणजे त्यांच्या खालचे लेवलचे कुणी नेत्यांनी आणखी म्हटलं तर ते होणार नाही। तर आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या पक्षातून पहिले एक क्लिअर हिरवी झेंडी तुम्ही घेऊन या, हो आम्हाला एमआयएम